नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 महत्त्वाच्या अपडेट पाहणार आहोत। एक म्हणजे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच सीटेट, त्यानंतर दुसरी म्हणजे रयत शिक्षण संस्थेची आणि तिसरी म्हणजे नवनियुक्त शिक्षक यांची नियुक्ती रद्द करण्यात आलेली आहे। ती काय कारणाने, अशा 3 प्रकारच्या अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यातील सर्वात पहिली अपडेट म्हणजे CTET संदर्भात आहे। आता आपल्या सर्वांना माहीत आहे की TETचे ॲप्लिकेशन फॉर्म सुरू झालेले नाहीत। महाराष्ट्रासाठी TET आणि सेंट्रल TET दोघांचीही व्हॅल्यू सेमच आहे, परंतु TETची परीक्षा कधी चालू होईल हे आपण सांगू शकत नाही। त्याचे ॲप्लिकेशन फॉर्म कधी सुरू होतील हे सांगू शकत नाही, परंतु सीटेटचे ॲप्लिकेशन फॉर्म ऑलरेडी सुरू झाले होते आणि म्हणून ते भरणं अपेक्षित होतं। 5 मार्चला या ठिकाणी सीटेटचे ॲप्लिकेशन फॉर्म सुरू झाले आणि 5 मार्चपासून 5 एप्रिलपर्यंत 1 महिन्याचा कालावधी यामध्ये देण्यात आला होता ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्यासाठी। आता यानंतर कालपासून करेक्शन विंडो सुरू झालेली आहे। करेक्शन विंडोमध्ये तुम्ही जी इन्फॉर्मेशन भरलेली आहे ती इन्फॉर्मेशन चुकीची जर असेल तर ती तुम्ही करेक्ट करून घेऊ शकता, म्हणजेच करेक्शन करू शकता त्यामध्ये, अशी ही विंडो ओपन झालेली आहे। आणि तुम्ही इन्फॉर्मेशन भरलेली जर चुकीची इन्फॉर्मेशन भरली असेल तर ती बदलून घेणं गरजेचं आहे, कारण तुम्ही जी इन्फॉर्मेशन भरली तीच तुमच्या मार्कशीटवर येते आणि मार्कशीट हे तुम्हाला हार्ड कॉपी न येतात, ती डिजिलॉकरवरती डिजिटल सिग्नेचरची मार्कशीट येत असते। आणि जर ती तुमचं मार्कशीटवरची इन्फॉर्मेशन आणि तुमचं जे आधार कार्ड आहे यावरची इन्फॉर्मेशन मिसमॅच झाली तर तुमचं डिजिलॉकरला मार्कशीट त्या ठिकाणी येत नाही। त्यामुळे सीटेटची करेक्शन विंडो चालू झालेली आहे, ती 12 तारखेपर्यंत चालू राहणार आहे। तोपर्यंत तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन करेक्ट करून घेऊ शकता। यानंतर आपण दुसरी अपडेट ती म्हणजे रयत शिक्षण संस्थेची। आता रयत शिक्षण संस्थेची काल हेअरिंग होती, म्हणजेच 8 तारखेला त्याच्यावरची सुनावणी होती, परंतु काल ही बोर्डवरती त्याची तारीख, जी कालची तारीख होती, कालच्या तारखेला बोर्डवरती ही याचिका आलीच नाही आणि त्याची सुनावणी झाली नाही। आता यामध्ये नेक्स्ट डेट जेव्हा कन्फर्म होईल त्या दिवशी मात्र आता या याचिकेची सुनावणी असेल। म्हणजे रयत शिक्षण संस्थेचा काल, त्याच्या याचिकेचा काल निकाल लागलेला नाही, परंतु यामध्ये ती बोर्डवर न आल्यामुळे त्यासाठी आता पुढची डेट भेटेल। आता जी काही डेट असेल तर तेव्हा त्याची हिअरिंग होईल आणि तेव्हा पुढची अपडेट या ठिकाणी आपल्याला भेटून जाईल। परंतु जे नवनियुक्त शिक्षक आहेत त्यांना या याचिकेचा कुठल्याही प्रकारे प्रॉब्लेम होणार नाही किंवा फटका बसणार नाही, त्यामुळे त्यांनी विचार करण्याची काहीच गरज नाही, आवश्यकता नाही या ठिकाणी। आणि तिसरी जी महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे रायगड जिल्हा परिषदेमध्ये हे एक प्रतिज्ञापत्र काढण्यात आलेलं आहे आणि त्याच्या अंतर्गत जी इन्फॉर्मेशन देण्यात आलेली होती ती आपली शिक्षक पदभरतीची जाहिरात सुरू होण्यापासूनच, म्हणजे स्टेटची अगदी एक्झाम घेण्याच्या दिवसापासून आता शिक्षक भरतीला अनेक प्रकारचे अडथळे या ठिकाणी आलेले आहेत। आणि या सगळ्या अडथळ्यांमध्ये जे TET बोगस असेल, डबल टेट देणारे असतील, बऱ्याच गोष्टी यामध्ये परिणाम करणारे घटक ठरले आणि वारंवार सांगितलेलं होतं की चुकीची माहिती यामध्ये भरू नका, चुकीची माहिती भरली तर तुम्हाला चुकीचे प्रिफरन्स येतील आणि तुम्ही आता कुठे नाही तरी तुम्ही एंड मोमेंटला जाऊन त्या ठिकाणी शिक्षक भरतीतून पुन्हा बाद होणार आहेत। आता अशाच प्रकारे एक विद्यार्थ्याने चुकीची माहिती भरली आणि चुकीच्या भरलेल्या माहितीवरती सिलेक्शन झालं आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनमध्ये या विद्यार्थ्याला शिक्षक सेवक पदाची नियुक्ती मिळाली, परंतु हा विद्यार्थी देखील पकडला गेलेला आहे या ठिकाणी। परीक्षा परिषदेने वारंवार आपल्याला पवित्र पोर्टलवरती प्रेस नोटच्या अंतर्गत इन्फॉर्मेशन दिलेली होती की तुम्हाला तुमचे प्रोफेशनल डॉक्युमेंट्स कोणते हवे आहेत, एज्युकेशनल डॉक्युमेंट्स कोणते हवे आहेत आणि जे इतर आहे, म्हणजेच रिझर्वेशन कॅटेगरीसाठी असेल EWS, OBC, ST, NT, तुमचं कास्ट सर्टिफिकेट, ह्या ज्या गोष्टी आहेत यासाठी तुम्हाला कोणत्या डेट हव्या आहेत, किंवा सीटेट असेल, TETची एक्झाम असेल किंवा तुमचं MSCIT असेल, म्हणजे ह्या वारंवार सूचना दिल्या होत्या की नेमके तुम्हाला कोणत्या तारखेचे कोणते डॉक्युमेंट्स हवे आहेत। मोस्ट ऑफ टेटची एक्झाम होण्यापूर्वी तुम्हाला शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता उत्तीर्ण करणं गरजेचं आहे किंवा त्या डेट मार्कशीटवर नसणं गरजेचं आहे, परंतु ज्या एक्झामच्या नंतरच्या डेटचे मार्कशीट त्या ठिकाणी चालत नव्हतं असं मेन्शन करण्यात आलेलं होतं। आता याचा फटका
कशा प्रकारे विद्यार्थ्यांना बसतो ते देखील आपण व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, कारण अशा चुकीच्या गोष्टींचा परिणाम एका चांगल्या विद्यार्थ्यावरती होत असतो हे नेहमी लक्षात ठेवा. आपल्या एका चुकीच्या गोष्टीमुळे कोणाचं तरी आपण नुकसान करतो या ठिकाणी. ही सरळ गोष्ट आहे आणि ही कशी ते आपण बघूया पुढे. परंतु आता ही इन्फॉर्मेशन काय आहे ती बघा. विद्यार्थ्याचं नाव यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. कशाच्या अंतर्गत म्हणजेच पवित्र पोर्टलच्या 2022च्या एक्झामच्या अंतर्गत या विद्यार्थ्याचं ZPच्या शाळेवरती निवड झालेली होती आणि पंचायत महाड रायगड या ठिकाणी या शिक्षकाला यामध्ये नियुक्ती देण्यात आलेली होती. आता यानंतर नियुक्तीकरिता उमेदवाराने सादर केलेले कागदपत्र खोटे अथवा बनावट असल्याचे त्यांच्या सेवेच्या कालावधीत निदर्शनास आल्यास संबंधित उमेदवार फौजदारी कारवाईस पात्र असेल व त्याची सेवा त्वरित समाप्त करण्यात येईल असे निर्देश केले आहेत. आणि हे अगदी नोटिफिकेशनमध्ये देखील सांगितलेलं होतं की कुठल्याही क्षणी जर असं आढळून आलं की तुम्ही दिलेली इन्फॉर्मेशन ही चुकीची आहे तर त्या क्षणी तुमची नियुक्ती रद्द केली जाईल. हा कुठल्याही गोष्टीमध्ये हा रूलच आहे. आता खाली बघा. आणि त्या अर्थी विद्यार्थ्याचं नाव दिलेलं आहे. यांनी शिक्षण सेवक भरती 2022 स्वप्रमाणपत्राद्वारे D.Ed निकालाचा दिनांक 17/1/2023 म्हणजे यांनी महिना यामध्ये बदललेला आहे. नमूद केल्याने ते टेट परीक्षेकरिता पात्र झाले आहेत. परंतु संदर्भ देण्यात आलेला आहे. शैक्षणिक आणि व्यावसायिक परीक्षा पास करण्याचे प्रमाणपत्रावरील दिनांक ही 17/3/2023 ऐवजी 17/1/2023 अशी चुकीची नमूद करून प्रशासनाची दिशाभूल करून नोकरी मिळवण्याकरिता चुकीची माहिती शिक्षण सेवक पदभरती 2022 स्वप्रमाणपत्रात सादर केलेली आहे. जेव्हा तुम्हाला सेल्फ सर्टिफाय करायचं होतं तेव्हा तुम्हाला जे डॉक्युमेंट्स होते ते डॉक्युमेंट्स ऑलरेडी तिथे अपलोड करायचे होते आणि त्या डेट फिलअप करायच्या होत्या. त्या डेट फिलअप करताना एक पर्टिक्युलर डेट दिलेली होती आणि त्याच्या आधीचे डॉक्युमेंट्स ॲक्च्युली 17 फेब्रुवारी आय थिंक काहीतरी ही डेट होती आणि त्या 17 फेब्रुवारीच्या आधीची डेट या ठिकाणी पुटअप करायची होती असं म्हणण्यापेक्षा त्या आधीचे डॉक्युमेंट्स या ठिकाणी चालणार होते आणि म्हणून या विद्यार्थ्याने बहुतेक या ठिकाणी 2 म्हणजे 3चा 1 या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे 17 फेब्रुवारीच्या आधीचे हे डॉक्युमेंट्स व्हॅलिड आहे असं दाखवून त्यांनी त्यांचे सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे. अशी एक प्रकारे ही चुकीची माहिती भरलेली आहे. आणि नंतर या कार्यालयाकडून दिलेले शिक्षण सेवक पदाचे नियुक्तीचे आदेश या ठिकाणी जिल्हा परिषद आज्ञापत्राद्वारे रद्द करण्यात येत असून त्यांचा शिक्षण सेवक पदावरील सेवा समाप्त करण्यात येत आहे. म्हणजेच आता या चुकीच्या दिलेल्या माहितीमुळे त्यांचं सिलेक्शन झालेलं होतं. आता इतकं सगळं तुम्ही उत्कृष्ट शिक्षक असाल किंवा तुमचे क्वालिफिकेशन्स सगळ्या गोष्टी असेल पण या ठिकाणी डेटने मॅटर केलं कारण तुमचे डॉक्युमेंट्स हे त्या दिवसाच्या आधीचे व्हॅलिड असायला पाहिजे होते आणि म्हणून त्यांना वाटलं चालून जाईल असं काहीतरी झालं असेल मे बी तर त्यांनी ही डेट त्या ठिकाणी महिना बदललेला आहे. आता 2 महिन्यांचा फरक यामध्ये पडला परंतु कुठे ना कुठे ही गोष्ट निदर्शनास येते आणि अशा प्रकारे शिक्षक भरतीतून ही गोष्ट बाद होतात. आता वारंवार या ठिकाणी प्रेस नोटमध्ये सांगण्यात आलेलं होतं की तुम्ही कुठल्याही चुकीच्या गोष्टींना बळी तर पडू नका, चुकीची माहिती भरू नका, जे सत्य आहे त्यानुसार चाला किंवा कुठल्याही क्षणी तुम्ही या भरतीमधनं बाहेर पडाल. आता याचा परिणाम काय झाला? सगळ्यात मोठा फटका आता कोणाला बसला बघा. असे जे विद्यार्थी आहेत आता हे एका विद्यार्थ्याने केलं. आता हे निदर्शनास आलेला समोर किंवा हे आज्ञापत्र आपल्यापर्यंत पोचलेलं आहे हे एका विद्यार्थ्याचं आहे. अशा महाराष्ट्रामध्ये जेवढे जिल्हे आहेत त्या सगळ्यावरती नवनियुक्त जेवढे शिक्षक झालेत असे काही नमुने यामध्ये अजून असू शकतात. तर असे जे विद्यार्थी असतील भावी शिक्षक किंवा जे शिक्षण सेवक म्हणून कामावर रुजू झालेले आहेत त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि कागदपत्रांमधून देखील हे अशा प्रकारे जे पुढे गेलेले आहेत तर कुठे ना कुठे यांची सेवा समाप्त होत असते किंवा रद्द होत असते. खोट्या गोष्टीच्या आधारावर तुम्ही जास्त काळ टिकू शकत नाही. मुळातच तुमच्या मनाला तुम्ही खोट्या गोष्टी केलेल्या आहेत हे म्हणजे तुमच्या मनाला तरी मान्य व्हायला हवं लागतं ते. आता या ठिकाणी खूप महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे असे जे विद्यार्थी आहे ते एका चांगल्या कॅन्डिडेटची जागा या ठिकाणी अडवून ठेवतात. कारण शिक्षक भरतीमध्ये आपल्याला मेरिट लिस्ट लागत नाही, जी मेरिट लिस्ट लागते तर त्या मेरिट लिस्टच्या खाली वेटिंग लिस्ट लागत नाही.
म्हणजे आता या ठिकाणी हा विद्यार्थी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनमध्ये म्हणजे एक पद पुन्हा रिक्त होतं, तर वेटिंग लिस्टमध्ये असणारा एक विद्यार्थी वरती येतो, म्हणजे त्याला या ठिकाणी संधी भेटते. असं पदभरतीमध्ये असतं. परंतु शिक्षक भरतीमध्ये वेटिंग लिस्ट लागत नसल्यामुळे ही जी काही जागा आहे, आता ह्या उमेदवाराची जागा ही रिक्त राहणार. आधीच शिक्षक भरतीला अशा बऱ्याच संकटांचा सामना करून ती प्रोसिजर पुढे सरकत आहे. मग अशा पद्धतीने एखाद्या विद्यार्थ्याची जागा अडवली जाते. आता डॉक्युमेंट्स क्लिअर असणारा एक विद्यार्थी, त्याची संधी या ठिकाणी हुकली, कारण या ठिकाणी एक जागा अशा विद्यार्थ्यांनी घेतली ज्याचं डॉक्युमेंट्स कंप्लीट नव्हतं आणि एक जागा या ठिकाणी रिक्त राहिली. याचा अर्थ ह्या रिक्त जागेचा ह्या चुकीच्या माहिती भरणाऱ्या विद्यार्थ्यामुळे एका चांगल्या विद्यार्थ्याचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि एक जागा या ठिकाणी त्यामुळे रिक्त राहिलेली आहे. म्हणजे तुम्ही स्वतः हे करता, परंतु दुसऱ्याच्या वाट्याला जे जाणार होतं ते त्या ठिकाणी तुम्ही थांबवून धरलेलं आहे, रोखून धरलेलं आहे. म्हणजे कारण या जागा रिक्त राहतात. आता वर्षानुवर्ष इतके विद्यार्थी वाट बघतात शिक्षक पद भरतीची, रखडतायत, झगडतायत त्या ठिकाणी. अक्षरशः 2017च्या विद्यार्थ्यांची अजून उर्वरित शिक्षक भरती पूर्ण झालेली नाही. ह्या सगळ्या गोष्टींचे अनुभव तुमच्या डोळ्यासमोर असताना अशा गोष्टी तुम्ही करू नका. यातून तुमच्या हाती तर काही लागणार नाही, परंतु एका चांगल्या विद्यार्थ्याचं नुकसान तुमच्या हातून होतं. त्यामुळे अशा चुकीच्या गोष्टी करण्याच्या भानगडीत चुकूनही कोणी पडू नका. कारण तुमच्या अपात्रतेमुळे एका चांगल्या विद्यार्थ्याची आज नोकरी गेलेली आहे. तुमची गेली, परंतु तुमच्या राहिलेल्या रिक्त जागेमुळे एका चांगल्या विद्यार्थ्याची नोकरी गेली. ही गोष्ट योग्य नाही. अशा प्रकारच्या 3 महत्त्वाच्या अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. एक म्हणजे सीटॅटचे ॲप्लिकेशन करेक्शन विंडो ओपन आहे, ते तुम्ही करून घ्या. 12 तारखेपर्यंत या ठिकाणी ओपन राहील. आणि त्यानंतर दुसरं म्हणजे रयत शिक्षण संस्थेची जेव्हा हेअरिंगची नेक्स्ट डेट येईल त्यावेळेस ती नक्कीच आपल्या चॅनलवर सांगितली जाईल. आणि तिसरं म्हणजे की एका अपात्र विद्यार्थ्याच्या चुकीची शिक्षा आता एखाद्या पात्र असणाऱ्या उमेदवाराला नक्कीच त्याचा फटका बसतो, कारण त्याचं सिलेक्शन या ठिकाणी झालं असतं. आणि अशा चुकीच्या भरलेल्या माहितीमुळे झालेली चुकीची निवड आणि त्यामुळे राहिलेलं एक आता हे पद आहे हे रिक्तच राहणार, असं हे प्रतिज्ञापत्र होतं. आणि त्या आजच्या या 3 महत्त्वाच्या अपडेटसोबत आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबवूया.